मला जर कोणी विचारलं की ब्रेकफास्टमध्ये तुला काय आवडतं, तर इडली आणि डोसा हेच आन्सर असतं. आता जेव्हा माहेर येते तेव्हा कधी ना कधी हे बनतं. आज मम्मी इडल्या बनवून घेत होती आणि मी सांबाराची तयारी करत होते. तर राजनंदिनीला ना सांबार खूप जास्त आवडतं, त्यामुळे आज तर खूप जास्त अगदी मन लावून मी बनवत होते. सगळ्या भाज्या वगैरे ज्या काही अवेलेबल होत्या तर त्या फोडणीमध्ये घालून घेतल्या आणि त्यानंतर मग जी डाळ होती ती टाकली आणि मग बाकीचे जे काही आपले सांबार मसाला, चटणी वगैरे सगळं टाकून घेतलं आणि फायनली इथे छानसं असं सांबार रेडी झालं होतं. मम्मीने चटणी बनवली होती. मम्मीच्या हातची चटणी खूप मस्त बनते. त्यानंतर इथे डोसेसुद्धा बनवून घेतले होते. आरवने सुद्धा खूप आवडीने खाल्लं आणि राजनंदिनीसुद्धा. सो पोचपावती तर मिळाली. त्यानंतर बघा राजनंदिनीचं आवरलं होतं आणि ती आपली केस विंचरणं, कुठेतरी लिपस्टिक आणि इथलं सगळं सामान करणं यातच तिचा सगळा वेळ जातो. त्यानंतर बाहेर छान आरवसोबत क्रिकेटसुद्धा खेळली. आता इथे आल्यावर पहिल्यांदाच या दोघांचा बॉन्ड इतका छान दिसून येतोय आणि राजनंदिनी पण खूप छान खेळते त्याच्याबरोबर. त्याच्यावर प्रेम करते आणि दोघांची खूप मजा मस्ती अशी चालू असते. इव्हनिंगला आरव आणि विनू दोघेजण क्रिकेट खेळून आले आणि राजनंदिनी ना ते आल्या लगेच खुशीने गेली त्यांच्यासमोर. बट पुन्हा मग गाडीच्या आवाजाने मागे आली. ती जर घाबरत असेल ना फक्त आणि फक्त गाडीच्या आवाजालाच घाबरते. रात्री राजनंदिनी आणि तिच्या माऊची मस्त मजा मस्ती चालू होती आणि नेमकं लाईट गेली आणि पाऊस सुद्धा खूप आला होता. तर असा होता आमचा आजचा दिवस. चलो बाय.